brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अनगरमध्ये राजन पाटलांच्या साम्राज्याला हादरा देणाऱ्या निवडणुकीमधले ट्विस्ट संपायचे नाव घेत नाहीत. आता अनगरची निवडणूक स्थगित केली आहे, त्यामुळे आता बरेच सवाल उपस्थित होत आहेत. राजन पाटलांना खरोखर धक्का बसलाय का? प्राजक्ता पाटलांची बिनविरोध निवड रद्द झाली आहे का? अनगरमध्ये पुन्हा निवडणूक होणार का? उज्ज्वला थिटे पुन्हा अर्ज भरणार का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. तर या सर्व प्रश्नांची खरी उत्तरं आणि तांत्रिकदृष्ट्या स्थगित झालेल्या निवडणुकीची सगळी स्टोरी आणि तसंच यामागचं खरं कारण आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर आता पहिलं म्हणजे राजन पाटलांना किंवा प्राजक्ता पाटलांना खरंच हा धक्का आहे का? तर तांत्रिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर त्यांना कोणताही धोका नाही आहे किंवा धक्का नाही आहे. ते कसं ते आपण पुढे बघणारच आहोत. आता उज्ज्वला थिटेंना ही निवडणूक लढता येणार आहे का, याबाबत सुद्धा माहिती जी आहे, फॅक्ट जे आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आपल्याला माहिती आहे की अनगरची निवडणूक प्रचंड गाजली. उज्ज्वला थिटेंनी अगदी सिने स्टाईल जाऊन पोलीस स्टेशनच्या म्हणजे पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन अनगरमध्ये अर्ज दाखल केला आणि नंतर त्यांचा तो अर्ज सूचकाची सही नसल्याचं कारण सांगितलं गेलं आणि त्यांचा तो अर्ज बाद झाला. यानंतर त्या कोर्टातही गेल्या, कोर्टानं त्यांचं अपील फेटाळून लावलं. यानंतर अनगरमध्ये राजन पाटील, बाळराजे पाटलांचं सेलिब्रेशनसुद्धा गाजल्याचं आपण बघितलं. अगदी अजित पवारांना चॅलेंज देण्यापर्यंत हे राजकारण गेलं आणि त्यानंतर माफीनामेसुद्धा आलेले आपण बघितलं. तर प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली खरं, मात्र न्यायालयात जसं की सांगितलं की त्यांचा अर्ज फेटाळला गेला आणि ही जागा बिनविरोध झाल्याची चर्चा झाली आणि तशा प्रकारच्या बातम्यासुद्धा आपण बघितल्या. त्यातच आता सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित केली आहे आणि त्यानंतर आता फेर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र ह्या स्थगितीचा भाजप नेते असलेल्या राजन पाटलांना आणि बिनविरोध निवड झालेल्या प्राजक्ता पाटलांना कुठलाही धक्का बसणार नाही आहे. कारण केवळ इथली जी निवडणूक आहे ती बिनविरोध निवडणुकीची आता औपचारिक घोषणा करणं बाकी आहे आणि त्याचीच एकूण तांत्रिक गोष्ट काय आहे ते आपण बघूयात. तर सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार आता पुढची कारवाई केली जाणार आहे. या संदर्भामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सोलापूरचे जिल्हाधिकारी जे आहेत कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केलेले आहेत आणि अनगरसह जिल्ह्यातल्या म्हणजे सोलापूरमधल्या 6 नगरपालिकेतले 6 प्रभाग आणि 2 नगराध्यक्षपदाच्या निवडणूक जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे. राज्यभरातला जर आकडा आपण बघितला तर 22 नगरपालिकांची निवडणूक ही स्थगित केलेली आहे. आता अनगर नगरपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटलांच्या विरोधामध्ये उमेदवार उभा केल्यानंतर तिथल्या दहशतीची जी आहे ती राज्यभर चर्चा झाली होती आणि आता याचमुळं अनगर सतत चर्चेत आहे. तर आता याच्या मागची स्टोरी काय आहे? तर निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार प्रत्येक उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची एक मुभा देण्यात आलेली असते. मात्र जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हा कोर्टामध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये अपील झालं तर निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती प्राप्त होते आणि अनगर प्रकरणामध्येही तसंच झालेलं. अनगर प्रकरणात उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला आणि तो अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये धाव घेतली. या प्रकरणाचा निकाल 26 नोव्हेंबरला प्रशासनाला प्राप्त झाला. जिल्हा न्यायालयानं थिटेंचा अर्ज बाद करण्याचा निर्णय कायम ठेवला. न्यायालयाच्या निर्णयानंतर नियमानुसार अर्ज बाकी राहिलेल्या उमेदवाराला सुद्धा अर्ज मागे घेण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी जो आहे तो द्यावा लागतो. त्यामुळं आयोगानं काल जाहीर केलेल्या नव्या कार्यक्रमानुसार अनगर नगराध्यक्षपदाच्या ज्या एकमेव राहिलेल्या उमेदवार आहेत प्राजक्ता पाटील यांना सुद्धा ही संधी दिलेली आहे आणि 4 तारखेच्या कार्यक्रमानुसार आता 10 डिसेंबरपर्यंत त्यांना आपला अर्ज मागे घेण्याची संधी टेक्निकली दिली जाणार आहे. आता राज्यामधल्या सगळ्या स्थगित केलेल्या निवडणुकांसाठीच एकंदरीत 4 तारखेला नवीन कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामध्ये अर्ज मागे घेण्याची मुदत जी असणार आहे ती 10 डिसेंबरची असणार आहे आणि 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 21ला याचा निकाल येणार आहे. अशा एकूण 22 नगरपंचायत आहेत. तर आता याच्यामध्ये टेक्निकली जर आपण बघितलं तर 10 तारखेपर्यंत प्राजक्ता पाटलांना अर्ज मागे घेण्यासाठी
ची अवधी देण्यात आलेली आहे आणि आता जर 10 तारखेपर्यंत प्राजक्ता पाटलांनी अर्ज मागे घेतला तर आयोगाला तसं सांगितलं जाईल आणि समजा त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर अनगरमधले 17 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षपद अशा एकूण 18 जागांसाठी प्रत्येकी एक अर्ज असल्यानं ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी आयोगाला पाठवतील। यानंतर आयोगाच्या सूचनेनुसार ही निवडणूक बिनविरोध घोषित केली जाईल। या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा प्रश्न हा आहे की उज्ज्वला थिटेंना पुन्हा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरता येईल का? तर या प्रक्रियेत उज्ज्वला थिटे किंवा अर्ज मागे घेतलेले दुसऱ्या उमेदवार ज्या होत्या सरस्वती शिंदे किंवा अन्य कुणालाही नव्यानं अर्ज दाखल करता येणार नाहीये। त्यामुळं प्राजक्ता पाटलांनी नगराध्यक्ष म्हणजे प्राजक्ता पाटलांची नगराध्यक्ष म्हणून निवड जवळपास निश्चित आहे। केवळ औपचारिक घोषणा तांत्रिक कारणामुळे पुढे ढकललेली आहे। त्यामुळं पाटलांना इथं कुठलाही धक्का नाहीये आणि असं असलं तरी विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मात्र त्यांना आता वाट बघावी लागणार आहे। आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमची काही मतं असतील तर ती सुद्धा नोंदवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।